रविवार म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर येतो तो फक्त रिलॅक्स डे, सुट्टीचा दिवस. तर खरं सांगायचं माझ्यासाठी ना हा फुल कामाचा दिवस असतो. रविवार नाही रे बाबा, हा तर कामवार आहे कामवार. माझा आहे ना फक्त टायमिंग चेंज होतो. म्हणजे सकाळी मला 5:30ला उठावं लागतं पूर्वाचा टिफिन बनवण्यासाठी. तर फक्त आणि रविवारी हा 7ला जातो. एवढंच टाईम चेंज होतो. मग काय बाकीचे कामं तर आपल्याला आहेत तेच करावे लागतात. आणि मला आहे ना पूर्ण 8 दिवसाचं रुटीन ठरवावं लागतं. कारण 8 दिवसाचं कसं पूर्ण भाजी, किराणा, दळण करायचं असेल तर ते. आणि आता हे पण मी गहू आहे ना थोडं उन्हात घातले कारण मला दळण करायचं होतं. गव्हाचं पीठ संपलं होतं आणि मूग डाळचं पण दळायचं होतं. ज्वारी आणली होती मी डीमार्टमधून कारण माझी संपली होती म्हणून मी डीमार्टमधून आणली होती. हे गहू तर आमच्या घरचेच असतात. मी 50 किलो गहू आहे ना पूर्ण वर्षाचे भरून ठेवते आणि असे थोडे थोडे करून उन्हात वाळून आता ऊन खूप छान येते माझ्या गॅलरीत त्याच्यामुळे थोडे थोडे करून साफ वगैरे करून मग लागले की पटकन गिरणीला लावता येतं. आणि अजून सर्वात मोठा टास्क म्हणजे असं होतं की भाजीपाला. आता हा काल इतका भाजीपाला आणला होता, तो आहे तसाच मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. कारण बाहेर आता इतकी गरमी होते आणि इतकं की ते लगेच वाळतात. असे पण तर बाजारात काही आपल्याला खूपच ताजे नाही मिळत, पण आहे तेवढी आणि जेवढं मी याला बाहेर ठेवलं असतं ना, ते खूपच वाढले असते. आता याला साफ करायला म्हटलं ना, मला तर खूप कंटाळा येतो. पूर्ण असं साफ करायचं, भाजीपाला साफ करायचा. मग एक सगळ्या वस्तू काढल्या आणि फ्रीजही साफ करून घेतलं. पूर्ण भाज्या कट करून, चिरून पूर्ण अशा एक वेगवेगळ्या ठेवल्या ना, तर मला पुढचे 8 दिवस अगदी सोपे जातात. म्हणजे पटापट टिफिनसाठी आहे ती भाजी पटकन काढून मला रेडी करता येते. त्यासाठी ह्या सर्व भाज्या कशा मी पूर्ण एक साफ करून घेते आणि पॅक करून ठेवते. असं केल्याने ना माझे पुढचे 8 दिवस एकदम सोपे जातात. म्हणजे रोजची जी घाई असते ना, सकाळी पटकन टिफिन बनवायचं असतो. मग काय भाजीपाला काय टिफिनला भाजी बनवायची. तर पटकन काहीतरी एक भाजी निघते हातात आणि पटकन जेवण कसं आपलं पटकन रेडी होतं. आता संध्याकाळी मला आहे ना गहू, ज्वारी आणि मूग डाळ दळून घ्यायची होती. म्हणजे मूग डाळ अख्खे मूग दळायचे होते. जे डोश्याचं पीठ माझं संपलं होतं आणि या मूग डाळची डोश्याची रेसिपी एक दिवशी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. खूप छान लागतात. डाळी दळून घेतली ना तरी छान लागते. कशी बनवायची नाही मी तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करेल. तर नंतर संध्याकाळी आमचं आलं होतं एक पार्सल. म्हणजे आम्ही टी व्ही घेतला. जुना टी व्ही होता. त्याला 11 वर्ष झाली होती. पण छान चालत होता. पण आता काही महिन्यापासून आहे ना, आता कृष्णा जसा मोठा होतोय ना, तसं तो पाण्याचा हात वगैरे लावतो. त्याला हात लावतो. त्यामुळे ना त्याला लाईन्स येत होते. आणि हा आम्ही ना ऑनलाईन बुक केला होता. आला तो 2 दिवसात. छान आहे टी व्ही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.